नमस्कार. मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब या दोन दिग्गज नेत्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच विखेंच्या शिर्डी मतदारसंघात आणि थोरातांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात वातावरण तापू लागले आहे. काल संगमनेरात धांदरपळ येथील महायुतीच्या सभेत जी सभा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आयोजित केली होती, त्या सभेत वसंत देशमुख या कार्यकर्त्यांनी थोरात साहेबांच्या कन्या डॉक्टर जयश्री यांच्याविषयी जे वादग्रस्त विधान केलं, त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून हे रामायण सुरू आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघात आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघात. या वादग्रस्त विधानानंतर सभेतून घराकडे निघालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर हल्ले झाले. या काही गाड्यांची तोडफोड झाली, काही गाड्या जाळण्यात आल्या. प्रचार सभेत भाषण करताना मुक्ताफळे उधळू नका, व्यक्तिगत चारित्र्य हनन करू नका आणि त्यावर प्रतिक्रिया देताना कायदा हातात घेऊन जाळपोळ करू नका असा संदेश कालच्या रामायणामुळे या दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मिळाला असावा अशी आशा आपण करूया. डॉक्टर जयश्री यांच्याबाबत केलेले विधान निंदनीय होते, त्यावर प्रतिक्रिया उमटणे देखील साहजिक होते. म्हणून काल रात्री आणि आज दुपारपर्यंत थोरात कुटुंबियातील सदस्य आणि त्यांचे शेकडो समर्थक यांनी संगमनेर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. त्यांची मागणी अशी होती की वादग्रस्त विधान करणारे देशमुख आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्यांच्या मागणीनुसार त्यांची एक मागणी पूर्ण झाली आणि देशमुखांवर हे निंदनीय विधान केल्याबद्दल आणि आणखीन काही 1-2 जणांवर गुन्हे दाखल झाले. त्याच वेळेस या घटनेची प्रतिक्रिया शिर्डी विधानसभा मतदारसंघात उमटली. आज डॉक्टर सुजय विखे पाटील आणि त्यांच्या मातोश्री शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेर आणि शिर्डीमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा निषेध मेळावा झाला. या मेळाव्यात सुजय विखे पाटलांनी सांगितलं की या देशमुखांच्या विधानाचा मी व्यक्तिगत निषेध करतो, आम्ही सर्वजण निषेध करतो, त्यांच्यावर कारवाई व्हावी ही सुद्धा मागणी करतो. मात्र या सभेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड झाली. ही पूर्वनियोजित घटना होती. हल्लेखोरांकडे गाड्यांची तोडफोड करण्याचे साहित्य, पेट्रोल, रॉकेल वगैरे सगळं होतं आणि माझ्यावरही हल्ला करण्याचा कट होता. परंतु मला आधी त्याची कुणकुण लागल्यामुळे, माहिती मिळाल्यामुळे मी मार्ग बदलून गेलो. आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मार्ग बदलायला सांगितलं. ज्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन उशिरा गेली त्यांच्यावर हल्ले झाले. या हल्लेखोरांवर कारवाई करावी. ती जर झाली नाही तर उद्या दुपारी 3 वाजता आम्ही संगमनेरात मोर्चा काढू. म्हणजे आज थोरात गटाचं धरणे आंदोलन झालं, उद्या विखे गटाचा मोर्चा निघणार, याचे संकेत त्यातून दिले. हे संघर्ष किती टोकाचा आणि किती तापणार आहे हे एका विधानावरून, शालिनीताई विखे पाटलांच्या विधानावरून कळतं. त्यांनी सांगितलं, तुम्ही डॉक्टर सुजय विखे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार असाल तर एक लक्षात ठेवा, डॉक्टर सुजय हे काही मेलेल्या आईचे दूध प्यालेले नाहीत. म्हणजे इशारे प्रति इशारे सुरू आहेत. अर्थ स्पष्ट आहे, वातावरण तापणार आहे. आणि असं म्हणतात की युद्ध हे परक्याच्या भूमीवर करायचं असतं. तसं जर असेल तर युद्ध संगमनेरात होईल. पडसाद त्याचे शिर्डीत उमटतील, नाही असं नाही. पण जे काही संघर्ष करायचा तो संगमनेरात जाऊन करायचा, अशी विखे गटाची व्यूहरचना दिसते आहे. आता बघा, देशमुख यांचं वादग्रस्त विधान हा मुद्दा घेऊन आता थोरात गट संगमनेरात सरसावला आहे. त्याचबरोबर आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांवर, संगमनेरातल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांवर थोरात गटाच्या समर्थकांनी हल्ले केले, त्यांच्यावर कारवाई करा हा मुद्दा घेऊन विखे गट
दुसरी बाजू लढवणार आहेत. म्हणजे हे दोन्ही गटांना हे प्रचाराचे मुद्दे मिळाले आहेत. ज्यावेळेस मी पहिला व्हिडिओ केला आणि त्यात सांगितलं की डॉक्टर सुजय विखे पाटील हे संगमनेरातून लढतील, त्यावेळेस मला अनेक आमच्या मित्रमंडळींचे, पत्रकारांचे, आपल्या श्रोत्यांचे, प्रेक्षकांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर सुजय विखे पाटील हे काही तिथून लढणार नाही, हे एकमेकांना धमकवायचं काम आहे, एकमेकात तह व्हावा म्हणून हे सगळं चाललेलं आहे. पण मी जे काही जवळून निरीक्षण केलं त्यावरून त्यांची तयारी लक्षात घेता त्यांना तेथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे असं मला आज तरी वाटतं आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने संगमनेरातून लढण्याची तयारी केली ती आज नव्हे तर महसूल मंत्रीपद मिळाल्यापासून राधाकृष्ण विखे पाटलांनी संगमनेरवर लक्ष केंद्रित केलं आहे. नुसतं लक्ष केंद्रित केले नाही तर त्यांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन कार्यकर्त्यांना ताकद दिली, विकास कामं करण्याचा प्रयत्न केला आणि थोरातांवर शरसंधान करण्याची एकही संधी चुकवली नाही. आणि आता तर डॉक्टर सुजय विखे पाटलांनी थेट निवडणूक लढवण्याची घोषणा केली. अडचण काही आली तर शिंदे गटातून लढण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे. पण यात हेतू हा आहे की थोरातांना जे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत त्यांना मतदारसंघात गुंतवून ठेवता येईल का? 2, त्यांचा शिर्डीतील हस्तक्षेप कमी करता येईल का? आणि 3, अधिक जोर लावून येथील लढत रंगतदार करता येईल का? हे 3 हेतू त्यामागे असावेत असं मला वाटतं. तर त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटलांनी तळेगाव, साकूर आणि हिवरगाव पावसा या 3 ठिकाणी, या 3 गटामध्ये ज्या सभा घेतल्या त्याला मोठी गर्दी जमवली, शक्ती प्रदर्शन केलं आणि थोरातांवर टीकास्त्र सोडत असताना त्यांनी प्रामुख्याने या भागात पिण्याच्या पाण्याची मारामार, पिण्याच्या पाण्याच्या योजना नाही, शेतीला पाणी नाही, आजवर एवढ्या वर्ष तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, मग इथे शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, असं कसं? हा मुद्दा म्हणजे दुखऱ्या नसीवर बोट ठेवलं. त्याच वेळेस थोरातांनी जो महाविकास आघाडीचा मेळावा राहत्यात घेतला त्यात त्यांनी सांगितलं की निळवंडेचा प्रश्न, निळवंडेमध्ये यांचं योगदान नाही, गोदावरी कालव्यांचा पाणी प्रश्न, शेतीचा पाणी प्रश्न आणि नगर कोपरगावचा रस्ता हा आजवर का झाला नाही. म्हणजे विकासाच्या समस्यांच्या मुद्द्यावर ही निवडणूक तोपर्यंत चाललेली होती. परंतु मागच्या आठवड्यामध्ये विखे गटाकडून बाप या शब्दाची केलेली व्याख्या थोडीशी वादग्रस्त ठरली आणि त्या पाठोपाठ थोरात गटाकडून मेंदूचे डॉक्टर डोक्यावर पडले या विधानाची सुद्धा रिॲक्शन आली. ही दोन्ही विधानं दोन्ही बाजूची वादग्रस्त ठरली आणि आता देशमुखांच्या विधानाने तर भडकाच उडाला आहे. सामान्य लोकांची अपेक्षा अशी आहे की संघर्ष व्हावा तर तो सामान्यांच्या प्रश्नावर व्हावा. सामान्यांचे प्रश्न हे निवडणुकीच्या प्रचाराच्या अग्रस्थानी असावे, केंद्रस्थानी असावेत अशी सामान्य माणसांची अपेक्षा असते. मात्र आता राजकारण तापू लागलं आहे. शहाच्या राजकारणाचा भाग म्हणून हा संघर्ष सुरू झाला आहे. नतीजा किंवा फलित एकच आहे की निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यापूर्वीच या दोन्ही दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ हॉटस्पॉट होऊ पाहत आहेत. तर या कालपासून सुरू झालेल्या रस्त्यावरच्या संघर्षाचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.